एका आईला झोपेत सोडून तिचा पोरगा दुबईला पळाला, पण 8 दिवसांनी परत आल्यावर त्याच्यासोबत जे घडलं ते ऐकून तुम्ही देखील हातराल. आई शांत झोप, पहाटे फ्लाईटसाठी उठू असं सांगून गुपचूप दुबईला पळाले. पण 8 दिवसांनी परतल्यावर जेव्हा घराची चावी कुलपात फिरली नाही, तेव्हा छत्रपती संभाजीनगरच्या सिडको परिसरात एका सुंदर बंगल्यात सुधाताई राहायच्या. त्यांचे पती वारले होते, पण त्यांनी सुधाताईंच्या सुरक्षितेसाठी तो बंगला त्यांच्या सुधाताईंच्या नावावर करून ठेवला होता. सुधाताईंचा एकुलता एक मुलगा रोहित आणि सून काव्या त्यांच्यासोबतच राहायचे. दोघेही IT कंपनीत चांगल्या पगारावर होते. काही दिवसांपासून घरात दुबई ट्रिपची जोरदार तयारी सुरू होती. रोहितने सुधाताईंना सांगितले होते की आई यंदा तुलाही दुबईला घेऊन जाणार, तुझा पासपोर्ट पण आलाय. सुधाताई खूप खुश होत्या. त्यांनी शेजाऱ्यांना नातेवाईकांना आनंदाने सांगितले होते की माझा पोरगा मला विमानात बसवणार आहे. त्यांनी प्रवासासाठी नवीन साड्या घेतल्या आणि आपली बॅगही पॅक करून ठेवली. तो विश्वासघाताचा दिवस आणि काळजावरचा घाव. पहाटे 4 वाजता त्यांची मुंबईहून फ्लाईट होती. रात्री जेवण झाल्यावर काव्या अत्यंत गोड आवाजात म्हणाली, आई तू आता शांततेत आराम कर. पहाटे प्रवासासाठी आम्ही तुला लवकर उठवू, झोप पूर्ण कर. सुधाताई निश्चिंत होऊन झोपल्या. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांच्या डोळ्यावर थेट सूर्यप्रकाश पडला तेव्हा त्यांना जाग आली. घड्याळात सकाळचे 8 वाजले होते. त्या गडबडून उठल्या. त्यांनी पूर्ण घर शोधले, पण घर रिकामे होते. रोहित आणि काव्या घरात नव्हते. हॉलच्या कोपऱ्यात सुधाताईंची पॅक केलेली बॅग तशीच पडून होती. सुधाताईंचे हात थरथर कापू लागले. त्यांनी रोहितला फोन लावला. फोन बंद होता. थोड्या वेळाने रोहितचा एक व्हॉट्सअपवरती मेसेज आला, आई तिथे दुबईत खूप चालावे लागते आणि तुझ्या गुडघ्याचा त्रास वाढला असता. शिवाय आपल्या बजेटमध्ये तिघांचा खर्च बसत नव्हता, म्हणून आम्ही तुला न उठवताच निघून गेलो. तू घरातच आराम कर, आम्ही 8 दिवसात येऊ. ते वाचून सुधाताई तिथल्या तिथे फरशीवर कोसळल्या. त्यांना दुःख दुबईला न नेल्याचं नव्हतं, तर एका आईला कचऱ्यासारखं घरात सोडून स्वतःच्या आनंदासाठी पळून जाणाऱ्या त्या विश्वासघाताचं होतं. ज्या पोराला 9 महिने पोटात वाढवलं तो पोरगा पैशासाठी आणि बायकोच्या हट्टापायी आईला झोपेतच सोडून गेला होता. तो संपूर्ण दिवस सुधाताई अन्नपाण्याविना ढसाढसा रडत होत्या. अश्रू पुसले आणि आईने घेतला तो भयंकर निर्णय. दुसऱ्या दिवशी सुधाताई उठल्या. त्यांच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, तर एक भयानक शांतता होती. त्यांना त्यांच्या नवऱ्याचे शब्द आठवले, सुधा हा बंगला मी तुझ्या नावावर ठेवलाय, जेणेकरून म्हातारपणी तुला कोणासमोर हात पसरावे लागणार नाहीत. सुधाताईंनी ठरवले, आता मुकाट्याने अन्याय सहन करायचा नाही. या 8 दिवसात त्यांनी एक असा डाव टाकला ज्याची रोहित आणि काव्याने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. 8 दिवसांनी ट्रिपवरून परतले आणि सत्याचा भयंकर स्फोट. 8 दिवसांनी रोहित आणि काव्या दुबईहून भरपूर शॉपिंग करून हसत खेळत सिडकोतल्या आपल्या बंगल्यापाशी पोचले. रोहितने खिशातून चावी काढली आणि मेन गेटच्या कुलुपात घातली, पण चावी आत जाईना. त्याने नीट पाहिले, कुलूप बदललेले होते. तेवढ्यात गेटच्या आतून एका अनोळखी माणसाने येऊन दार उघडले. रोहित ओरडला, तुम्ही कोण आहात आणि आमच्या घरात काय करताय? तो माणूस शांतपणे म्हणाला, साहेब हे घर माझे आहे, मी कालच हे घर सुधाताईकडून घेतले आहे. 3 वर्षासाठी लिव्ह अँड लायसन्स करारावर भाड्याने घेतले. तुम्ही कोण? रोहित आणि काव्याच्या पायाखालची जमीनच सरकली. काव्याचा श्वास कोंडला गेला. रोहितने थरथरत्या हाताने सुधाताईंना फोन लावला, आई हे काय चाललंय? तू कुठे आहेस आणि तो माणूस घरात काय करतोय? रोहितचा आवाज भीतीने कापत होता. फोनवरून सुधाताईंचा अत्यंत करारी आणि शांत आवाज आला, रोहित तुम्ही मला प्रवासाला नेलं नाही, म्हणून मी माझ्या आयुष्याचा नवीन प्रवास सुरू केला आहे. ज्या आईला तुम्ही ओझं समजून झोपेत सोडून गेलात त्या आईला आता तुमची गरज नाही. तो बंगला माझ्या नावावर होता. मी तो एका बँक मॅनेजरला महिन्याला 25,000 रुपये भाड्याने दिलाय आणि त्या पैशातून मी आता मातोश्री वृद्धाश्रमात एका VIP रूममध्ये राणीसारखी राहते. रोहित रडवेला होऊन म्हणाला, आई पण आमचं सामान, आमचे कपडे कुठे आहेत? आम्ही कुठे जायचं? सुधाताई हसल्या आणि म्हणाल्या, तुमचे सगळे कपडे आणि सामान मी 5 मोठ्या पोत्यांमध्ये भरून सोसायटीच्या वॉचमन काकांकडे ठेवले आहेत. दुबईचं शॉपिंग केलेलं सामान घ्या आणि कुठेही भाड्याने राहायला जा. आणि हो, आता माझी माफी मागायला इकडे येऊ नका, कारण या आईच्या हृदयाचे दरवाजे आता कायमचे बंद झालेत.
फोन कट झाला. करोडांचा बंगला हातून गेला होता. रस्त्यावर उभे असलेले रोहित आणि काव्य आता वॉचमनकडे ठेवलेल्या पोत्यांकडे बघत भिकाऱ्यांसारखे रडत होते. त्यांच्या विश्वासघाताची त्यांना अशी काही भयंकर किंमत मोजावी लागली होती की त्यांना आता स्वतःचीच लाज वाटत होती. आईवडिलांना ओझं समजून त्यांच्याशी खोटेपणा करणाऱ्या आजच्या स्वार्थी पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.